नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 13 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे, त्याचबरोबर उजनीतून भीमा नदीमध्ये सध्याला पाणी परिस्थिती काय आहे आणि वीरमधून नीरा नदीमध्ये सध्याला पाणी किती आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळचा जर एकूण पाणीसाठा बघितला तर 117.11 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा 53.46 TMC टक्केवारी 99.78%. गेले 2-3 दिवस याच स्थितीवर उजनी धरण राहिलेलं आहे. परंतु कालच्या 4-5 दिवसाखाली दौंडचा विसर्ग सातत्यानं घटत गेला होता. मात्र रात्रीपासून दौंडच्या विसर्गामध्ये मोठी वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे. रात्री 5504 क्युसेक असणारा विसर्ग सध्याला 13,920 क्युसेकचा विसर्ग झाला आहे. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या वाढीमुळे उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे. रात्री 6:30 वाजल्यापासून पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली होती. त्यामध्ये आता डायरेक्ट नदीपात्रात 4 गाळमुरीतून सकाळी 6 वाजल्यापासून 3000 क्युसेकनं सुरुवात केलेली आहे. म्हणजे जवळपास 4600 क्युसेकचा विसर्ग सध्याला नदीपात्रात सोडला जातोय. कदाचित यामध्ये आणखी सकाळी किंवा दुपारपर्यंत 10 ते 12च्या आसपास आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. येणारं पाणी सातत्याने वाढताना दिसतंय. रात्रीत 8000 क्युसेकची वाढ झाली आहे. आणखी इथून पुढे पण वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच हवामान खात्यानं आज 13 पासून 17 पर्यंत पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट दिला, येलो अलर्ट दिलेला असल्यामुळं पाऊस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं उजनीत येणारा दौंडचा विसर्गही वाढेल आणि त्या अनुषंगाने उजनीतून भीमा नदी सोडण्यात येणारा विसर्गामध्ये वाढ करण्यात येईल असं धरण प्रशासनानं जाहीर केलेलं आहे. तर नीरा नदीत ही विसर्ग वाढलेला आहे. नीरा खोऱ्यातील जी 5 धरणं आहेत, नाझरे, गुंजवणी, नीरा देवघर, भाटघर, वीर, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्यानं पाऊस चालू आहेच. परंतु सध्याला प्रमाण जरी कमी असलं त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिथंही 5000वरून क्युसेक असणारा विसर्ग तोही 15000च्या पुढे गेलेला आहे. म्हणजे ते 15000 आणि हे 4500, जवळपास 20000 क्युसेकचा विसर्ग दोन्ही नदीपात्रातून सोडण्यात येतोय आणि नरसिंगपूरमधून पुढेही विसर्गात वाढ होणार आहे. आणि आज दिवसभर पावसाचं वातावरण कसं राहतंय त्यावर ह्या पाण्याची आवक आणि जावक ठरणार आहे. तर आता सध्याला